Hello student, myself Sarode Nita Panduranga, Department of Environmental Science, TC College, Baramati. Today we have to study Unit 2nd. Our today's topic is Basis of Ecosystem Classification. Our paper code is EVS 1202. Our paper title is Fundamentals of Environmental Biology 2nd. In previous unit or previous lecture we have to study all about ecosystem. What is mean by ecosystem structure and function. In ecosystem structure we study two components, that are biotic components and abiotic components. Then we also study functions of the ecosystem. Then we study energy flow in the ecosystem, energy flow models, single channel energy flow model and Y-shaped energy flow model. Then we study food chain, food web, ecological succession, species diversity, concept of ecotone and age effect, and ecological habitats, ecological succession, and so many things we are studying in a unit first. This is our unit second. In this we study basis of ecosystem classification. In this we study classification of ecosystem, types of ecosystem. There are so many types of ecosystem, that is a desert. In desert, डेझर्टमध्ये पुन्हा दोन इकोसिस्टम येतात, एक हॉट इकोसिस्टम आणि हॉट डेझर्ट इकोसिस्टम आणि कोल्ड डेझर्ट इकोसिस्टम. देन फॉरेस्ट इकोसिस्टम, रेंजलँड इकोसिस्टम, वेटलँड इकोसिस्टम, लोटिक इकोसिस्टम, लेंटिक इकोसिस्टम, इश्युराइन इकोसिस्टम, that is also called as a mangrove ecosystem. First of all, introduction. The ecosystem is the structural and functional unit of ecology where the living organism interact with each other and the surrounding environment. म्हणजे इकोसिस्टम हे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे इकॉलॉजीचं, वेअर त्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटरॅक्ट होतात एकमेकांसोबत त्यांच्या सराउंडिंगच्या एन्व्हायरमेंटमध्ये. म्हणजे इकोसिस्टम हे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे इकॉलॉजीचं, त्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम एकमेकांसोबत इंटरॅक्ट होतात. आपण ज्यावेळेस इकोसिस्टमची डेफिनेशन पाहिली त्यावेळेस आपण ही डेफिनेशन पाहिली होती की याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम एकमेकांसोबत इंटरॅक्ट होतात. In other words, an ecosystem is a chain of interaction between organisms and their environment. म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हटलं तर इकोसिस्टम ही अशी चेन आहे त्याच्यामध्ये इंटरॅक्शन होतं, दोन ऑर्गॅनिझममधलं इंटरॅक्शन असतं आणि त्यांच्या इन्व्हायरमेंटसोबत किंवा त्यांच्या सराउंडिंगचं जे वातावरण आहे त्याच्यासोबत त्यांचं जे इंटरॅक्शन असतं त्याला आपण इकोसिस्टम म्हणतो. द टर्म इकोसिस्टम वॉज फर्स्ट कॉइन्ड बाय A.G. टॅन्सले अँड इंग्लिश बोटॅनिस्ट इन 1935. म्हणजे इकोसिस्टम ही टर्म फर्स्ट कोणी सांगितली तर A.G. टॅन्सले हे एक इंग्लिश बॉटॅनिस्ट होते. तर कधी सांगितली त्यांनी? 1935मध्ये इकोसिस्टम ही टर्म पहिल्यांदा इस्टॅब्लिश झाली. The structure of an ecosystem can be split into two main components, namely आपण इकोसिस्टमचं स्ट्रक्चर मागच्या युनिटमध्ये पाहिलं होतं. त्याच्यामध्ये मेनली आपण दोन कंपोनंट्स पाहिले होते, बायोटिक कंपोनंट्स आणि अबायोटिक कंपोनंट्स. देन व्हॉट इज मीन बाय बायोटिक कंपोनंट्स? बायोटिक कंपोनंट्स मीन्स इट्स इन्क्लूड ऑल लिव्हिंग थिंग्स इन द इकोसिस्टम. एक्झाम्पल आहे प्लांट्स, ॲनिमल्स, ह्युमन बिंग्स, मायक्रो ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज द बायोटिक कंपोनंट्स. अँड देन व्हॉट इज मीन बाय अबायोटिक कंपोनंट्स? अबायोटिक कंपोनंट्समध्ये दोन फॅक्टर्स आपण बघितले होते. एक होता क्लायमॅटिक फॅक्टर्स आणि दुसरा होता एडॅफिक फॅक्टर्स. क्लायमॅटिक फॅक्टर्समध्ये आपण रेनफॉल, टेम्परेचर, ह्युमिडिटी हे सगळं बघितलं होतं. आणि एडॅफिकमध्ये आपण सॉईलचं स्ट्रक्चर, टेक्स्चर ह्या सगळ्या थिंग्स आपण अबायोटिक कंपोनंट्समध्ये बघितल्या होत्या. हे झालं ओव्हरऑल इंट्रोडक्शन ऑफ अबाउट द इकोसिस्टम क्लासिफिकेशन ऑफ इकोसिस्टम. हे आहे क्लासिफिकेशन ऑफ इकोसिस्टम. फर्स्ट नॅचरल इकोसिस्टम. नॅचरल इकोसिस्टमचे दोन टाईप पडतात. फर्स्ट आहे ॲक्वॅटिक इकोसिस्टम आणि सेकंड वन आहे टेरेस्ट्रियल इकोसिस्टम. ॲक्वॅटिक इकोसिस्टम दे क्लासिफाईड इंटू टू types. First is a marine ecosystem and freshwater ecosystem. Freshwater again divided into three types: river, lake and wetland. Then second one is a terrestrial ecosystem. Terrestrial ecosystem is classified into forest, desert, grassland, mountain. म्हणजे नॅचरल इकोसिस्टमचे दोन टाईप पडतात, ॲक्वॅटिक इकोसिस्टम आणि टेरेस्ट्रियल इकोसिस्टम. ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यातील इकोसिस्टम आणि टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवरची इकोसिस्टम. ॲक्वॅटिक इकोसिस्टमचे पुन्हा दोन टाईप पडतात, एक मराईन इकोसिस्टम आणि फ्रेश वॉटर इकोसिस्टम. मराईन इकोसिस्टम म्हणजे खाऱ्या पाण्यातली इकोसिस्टम, सॉल्टी वॉटर. आणि फ्रेश वॉटर म्हणजे दिस वॉटर इज अ पोर्टेबल ऑर यूज टू ह्युमन कन्झम्पशन. किंवा आपण बाकीचे वेगवेगळे त्याच्यामध्ये सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन कमी असतं किंवा नसतं त्याला आपण फ्रेश वॉटर म्हणतो. मराईन आणि फ्रेश वॉटरचे अगेन तीन टाईप पडतात, एक रिव्हर आहे, लेक आहे आणि दुसरा आहे वेटलँड. रिव्हर म्हणजे नदी,
लेक म्हणजे सरोवर आणि वेटलँड म्हणजे आपण दलदलयुक्त भाग असं त्याला म्हणू शकतो वेटलँड. नंतर आहे टेरेस्ट्रियल इकोसिस्टम. टेरेस्ट्रियल इकोसिस्टममध्ये पहिलं आहे फॉरेस्ट आहे, नंतर डेझर्ट इकोसिस्टम आहे, नंतर ग्रासलँड आहे आणि नंतर माउंटेन इकोसिस्टम आहे. हे ओव्हरऑल क्लासिफिकेशन आहे इकोसिस्टमचं. ते आपण डीपमध्ये बघणार आहोत नेक्स्ट स्लाईडमध्ये. फर्स्ट आहे डेझर्ट इकोसिस्टम. Deserts are acid regions that are generally associated with warm temperatures. However, cold deserts also exist. Desert can be found in every continent, with the largest desert located in Antarctica, the Arctic, Northern Africa and Middle East. डेझर्ट म्हणजे हे रेड रिजन आहे दॅट आर जनरली असोसिएटेड विथ वॉर्म टेम्परेचर. डेझर्ट म्हटलं की त्याच्यामध्ये वॉर्म टेम्परेचर असतं, टेम्परेचर जास्त असतं. हावेवर कोल्ड डेझर्ट्स ऑल्सो एक्झिस्ट. आणि आपण बघितलं म्हणजे सिलेबसमध्ये आपल्याला देतानाच टॉपिकमध्ये डेझर्ट दिलं आहे. आणि डेझर्टचे 2 टाईप आहेत, कोल्ड डेझर्ट आणि हॉट डेझर्ट. आणि नॉर्मली हॉट डेझर्ट जे असतं तिथलं टेम्परेचर हे जास्त असतं. आणि डेझर्ट कॅन बी फाउंड इन एव्हरी कॉन्टिनेंट म्हणजे प्रत्येक खंडामध्ये किंवा प्रत्येक कॉन्टिनेंटमध्ये डेझर्ट हे फाउंड होतात. विथ द लार्जेस्ट डेझर्ट लोकेटेड इन आणि लार्जेस्ट म्हणजे मोठ्या प्रमाणात डेझर्ट कुठे सापडतात, अंटार्क्टिका, आर्टिक, नॉर्दर्न आफ्रिका अँड मिडल ईस्टमध्ये डेझर्ट हे जास्त प्रमाणात सापडतात. डेझर्ट एक्सपिरियन्स ए वाईड रेंज ऑफ टेम्परेचर अँड वेदर कंडिशन्स अँड कॅन बी क्लासिफाईड इंटू 4 टाईप्स. म्हणजे डेझर्टचे एक्सपिरियन्स आणि वाईड रेंजनुसार आणि टेम्परेचरनुसार जे काही टाईप पडतात ते खालीलप्रमाणे आहेत. हॉट डेझर्ट आहे, नंतर सेमी ॲरिड डेझर्ट आहे, नंतर कोस्टल आहे, नंतर कोल्ड डेझर्ट आहे. ही जी डायग्रॅम आहे ही आपण बघतोय ही डेझर्टची डायग्रॅम आहे. याच्यामध्ये रेप्टाईल्स आहे, वेगवेगळे प्लांट्स आहेत आणि त्याच्यामध्ये म्हणजे मेनली ग्रीनरी आहे ही कमी दिसते. म्हणजे डेझर्टमध्ये ग्रीनरी कमी असते आणि हे जे रेप्टाईल्स आहे ह्याचं प्रमाण जास्त असतं. किंवा वाळू पण बघा अशी रेतीसारखी दिसते. ह्या इमेजवरून आपण डेझर्ट कसं असतं ह्याची कल्पना करू शकतो. हे आहे डेझर्टची इकोसिस्टम आहे. याच्यामध्ये रेप्टाईल्स आहेत, माऊस आहे, रॅट आहे, पुन्हा वेगवेगळे डेझर्टमध्ये ग्रो होणारे प्लांट्स दाखवलेले आहेत. ही आहे डेझर्ट इकोसिस्टम. आपण बघितलं की डेझर्टचे 2 टाईप पडतात, एक आहे हॉट डेझर्ट आणि दुसरं आहे कोल्ड डेझर्ट. व्हॉट इज मीन बाय हॉट डेझर्ट? हॉट डेझर्ट एक्सपिरियन्स वॉर्म टेम्परेचर इयर राउंड अँड लो ॲन्युअल प्रेसिपिटेशन. Low level of humidity in hot deserts contribute to high daytime temperature and extensive nighttime heat losses. हॉट डेझर्ट म्हणजे काय? हॉट डेझर्ट म्हणजे ह्याच्यामध्ये वॉर्म टेम्परेचर असतं पूर्ण वर्षामध्ये अँड लो ॲन्युअल प्रेसिपिटेशन. इथं प्रेसिपिटेशन म्हणजे रेनफॉल काय जो काही असतो तो कमी असतो. लो लेवल ऑफ ह्युमिडिटी इन हॉट डेझर्ट आणि ह्युमिडिटीची जी काही लेवल असते ती हॉट डेझर्टमध्ये कमी असते किंवा लो असते. कंट्रीब्यूट टू हाय डे टाईम टेम्परेचर अँड एक्सटेन्सिव्ह नाईट टाईम हीट लॉस. म्हणजे डे टाईमचं टेम्परेचर हे जास्त असतं आणि नाईट टाईमला जी काही हीट वरून कॅप्चर झालेली असते ती हीट ही नाईट टाईमला लॉस होते. हे आहे हॉट डेझर्ट. द ॲव्हरेज ॲन्युअल टेम्परेचर इन हॉट डेझर्ट इज अप्रॉक्सिमेटली 20 to 25 डिग्री सेल्सिअस. म्हणजे जे काही ॲव्हरेज ॲन्युअल टेम्परेचर आहे हॉट डेझर्टमधलं ते 20 ते 25 डिग्री सेल्सिअस असतं. हावेवर एक्स्ट्रीम वेदर कंडिशन कॅन लीड टू टेम्परेचर रेंजिंग फ्रॉम -80 to 49 डिग्री सेल्सिअस. म्हणजे नंतर ते टेम्परेचर कमी जास्त पण होऊ शकतं. म्हणजे -18 ते 49 डिग्रीपर्यंत सेल्सिअसपर्यंत पण ते टेम्परेचर जाऊ शकतं. म्हणजे हॉट डेझर्टचं टेम्परेचर हे मेनली जास्त असतं कारण तिथे रेनफॉल कमी असतो आणि तिथली जी ह्युमिडिटीची लेवल आहे ती लो असते, म्हणून आपण त्याला हॉट डेझर्ट म्हणतो. तिथलं जर टेम्परेचर एक्सपिरियन्स केलं तर ते वॉर्म असतं बाकीच्या कंपॅरिझनमध्ये. नंतर आपण बघितलं कोल्ड डेझर्ट. व्हॉट इज मीन बाय कोल्ड डेझर्ट? Cold desert are similar in temperature to coastal deserts. However, they receive more annual precipitation in the form of snowfall. म्हणजे याच्यामध्ये प्रेसिपिटेशन हे हॉट डेझर्टच्या कम्पेअरमध्ये जास्त असतं आणि तिथे जे काही प्रेसिपिटेशन होतं ते स्नोफॉलच्या स्वरूपात होतं. Deserts are most notable for their dry climates, usually a result from their सराउंडिंग जिओग्राफी. म्हणजे इथलं जे क्लायमेट आहे ते ड्राय असतं. तर हे कशावरून आपण रिझल्ट काढला तर तिथली जी सराउंडिंगची जिओग्राफी आहे किंवा तिथली जी काही जिओलॉजिकल लाईफस्टाईल आहे त्याच्यावरून आपण असं म्हणतो की तिथली जी काही क्लायमेट आहे ते ड्राय असतं. फॉर एक्झाम्पल, रेन ब्लॉकिंग माउंटेन रेंजेस अँड डिस्टन्स फ्रॉम ओशन्स आर 2 जिओग्राफिक फीचर्स दॅट कंट्रीब्यूट टू डेझर्ट ॲरिडिटी. म्हणजे 2 प्रमाणात जे काही तिथले शॅडोज आहेत, जे काही तिथले जिओग्राफिक फीचर्स आहेत त्याच्यावरून आपण तिथलं क्लायमेट हे ड्राय आहे हे सांगू शकतो. किंवा जी काही माउंटेनचे जे रेंजेस आहे त्याच्यामध्ये रेनची शॅडो होते. ॲज एअर रायझेस अँड कूल्स इट्स रिलेटिव्हली ह्युमिडिटी इन्क्रीजेस. म्हणजे इथे जे एअर आहे म्हणजे जी काही हवा आहे ती
वाहते किंवा ती कूल असते, ती थंड असते. त्याच्यामुळे इथली जी ह्युमिडिटी आहे ती जास्त असते. त्याच्यामुळे ह्युमिडिटी इन्क्रीज होते अँड सम ऑर मोस्ट मॉइश्चर रेन आउट. आणि मॉइश्चर कंटेंटसुद्धा ह्या डेझर्टमध्ये, कोल्ड डेझर्टमध्ये जास्त असतं. लिव्हिंग लिटल टू नो वॉटर वेपर टू फॉर्म प्रेसिपिटेशन ऑन अदर साईड ऑफ द माउंटेन रेंज. ॲनिमल्स लाईक कॅमल. आता आपण बघतो तिथं फ्लोरा आणि फौना काय असणार, तर मग कोणत्या प्रकारचे ॲनिमल्स डेझर्टमध्ये असतात, कोणत्या प्रकारचे प्लांट्स डेझर्टमध्ये असतात. ॲनिमल्स लाईक कॅमल, कांगारू, रॅट, स्क्वॅरल अँड मेनी अदर शोविंग ॲडॅप्टेशन इन देअर बॉडी सर्वायविंग इन द डेझर्ट सिस्टीम. म्हणजे कॅमल आहे, कांगारू, रॅट हे जे काही ॲनिमल्स आहे त्याच्यामध्ये ॲडॅप्टेशन होतं. म्हणजे ते त्या लार्ज टेम्परेचरला किंवा त्या कूल टेम्परेचरला सर्वाईव्ह होण्यासाठी स्वतःमध्ये ॲडॅप्टेशन करतात आणि सर्वाईव्ह होतात त्या डेझर्ट इकोसिस्टीममध्ये. नंतर प्लांट्स कोणते असतात, तर झेरोपॅटिक प्लांट्स आर प्रेझेंट इन द डेझर्ट इकोसिस्टीम सच ॲज अ कॅक्टस अँड व्हेरियस लॉंग रूटेड प्लांट्स. ह्याच्यामध्ये कॅक्टससारखे प्लांट्स आणि लॉंग रूटेड प्लांट्स डेझर्टमध्ये असतात. लॉंग रूटेड प्लांट्स म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये म्हणजे रेनफॉल कमी असतो, त्याच्यामुळे वॉटरचं जे काही प्रमाण असतं, पाण्याचं जे काही प्रमाण असतं जमिनीमध्ये ते कमी असतं. त्याच्यामुळे त्यांचे रूटचं पेनिट्रेशन हे जास्त असतं. का आता वॉटरच्या सर्वायवलमध्ये किंवा पाण्याच्या शोधामध्ये ते रूट लांब लांब जातात, म्हणून ते लॉंग रूटेड प्लांट्स हे आपल्याला डेझर्टमध्ये बघायला मिळतात. डेझर्टमध्ये बघा, ही ओव्हरऑल आज आपण एक इकोसिस्टीम पाहिली, ती म्हणजे डेझर्ट इकोसिस्टीम पाहिली. डेझर्ट इकोसिस्टीम म्हणजे काय, कोणत्या कोणत्या रिजनमध्ये सापडते हे आपण बघितलं. म्हणजे इकोसिस्टीमच्या क्लासिफिकेशनमध्ये डेझर्ट इकोसिस्टीम आहे, त्याचा काय रोल आहे, त्याच्यामध्ये ते डेझर्ट इकोसिस्टीममध्ये कोणते प्लांट आणि ॲनिमल सर्वाईव्ह होतात. आपण बघितलं कॅमल आहे. तिथे डेझर्टमध्ये पाण्यात वॉटरचं प्रमाण किंवा पाण्याचं प्रमाण हे कमी असतं. त्याच्यामुळे उलट आपण ऐकलेलं आहे असं की 6 महिने पाणी पित नाही, एकदा पाणी पितो. त्याचे पुन्हा म्हणजे त्याची जी काही बॉडी आहे ती टेम्परेचर जे काही सनलाईटचं पेनिट्रेशन आहे ती शोषून घेऊ शकते किंवा ॲब्झॉर्ब करू शकते. म्हणजे तो किती ऊन असलं तरी त्या प्रमाणात उंट किंवा कॅमल हा सर्वाईव्ह होऊ शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये ते ॲडॅप्टेशन आहे. का तर तो हॉट किंवा डेझर्टच्या रिजनमध्ये राहतो, म्हणून त्याच्यामध्ये ते ॲडॅप्टेशन आहे. तसं प्लांट्समध्ये पण कॅक्टस किंवा आपण ॲलोवेरा ह्यासारखे प्लांट येत असतात. म्हणजे ते वॉटर जे काय आहे ते वॉटर हे काय स्टोअर करून ठेवण्याची जी कॅपॅसिटी असते तिथल्या प्लांटमध्ये ती जास्त असते आणि त्यांचे रूट्स असतात हे लॉंग असतात. म्हणजे लॉंग रूटेड प्लांट्स हे तिथे सापडतात. इन टुडेज लेक्चर वी हॅव टू सी introduction to our second unit, that is the basis of ecosystem classification. In that we study क्लासिफिकेशन ऑफ इकोसिस्टीम. इकोसिस्टीमचं क्लासिफिकेशन काय आहे, नॅचरल इकोसिस्टीममध्ये कोणते टाईप पडतात, ॲक्वॅटिक आणि टेरेस्ट्रियल. नंतर ॲक्वॅटिकचे कोणते टाईप पडतात, टेरेस्ट्रियलचे कोणते टाईप पडतात, हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलं. नंतर आपण डेझर्ट इकोसिस्टीम बघितली. आपली फर्स्ट इकोसिस्टीम आहे डेझर्ट इकोसिस्टीम. त्या डेझर्ट इकोसिस्टीममध्ये आपण त्याचे टाईप बघितले, हॉट, सेमी ॲरिड आणि कोस्टल अँड कोल्ड. तर आपल्याला सिलेबसमध्ये 2 डेझर्ट इकोसिस्टीमचे टाईप दिलेले आहे, एक हॉट डेझर्ट आणि दुसरा आहे कोल्ड डेझर्ट. मग आपण हॉट डेझर्ट बघितले आणि कोल्ड डेझर्ट बघितले, त्याच्यामध्ये काय डिफरन्स असतो ते बघितलं, रेनफॉल बघितला. रिगार्डिंग टू दिस, इफ यू हॅव एनी क्वेश्चन प्लीज आस्क. थँक्यू.